जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या मध्यंतरी एक महत्त्वाची जी काही महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या बघा ह्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती आणि त्या योजनेमधून जे सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना सध्या बघा त्या ठिकाणी रोजगार एक प्रकारे कंत्राटी स्वरूपात जी काही प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या नियुक्ती देण्यात आली होती। त्याच्यामध्ये शिक्षक जे काही पदावरती सध्या बघा या ठिकाणी सर्वात जास्त नियुक्त्या ज्या आहेत तर त्या नियुक्त्या सध्या देण्यात आल्या होत्या। आता हे जे शिक्षक पदे आहेत तर हे पदे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्यांना एक प्रकारे ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा होत्या तर त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या बघा तिथं देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये जो काही कालावधी होता तर तो कालावधी आपल्याला माहिती आहे की 6 महिन्यापर्यंत सध्या बघा यांना देण्यात आलं होतं। आता ह्याच्यामध्ये जे काही मानधन होतं बरोबर, म्हणजे प्रत्येक जे वर्गाला सध्या वेगवेगळ्या प्रकारचं मानधन होतं तर त्यानुसार सध्या 6 महिने जे आहे तर ते 6 महिने सध्या बघा या ठिकाणी ही जी योजना सुरू होतात ज्या काही याद्या लागल्या तर त्या याद्यामध्ये आता 6 महिने सध्या इथं पूर्ण झाले। तर ह्याच्यामधले जे उमेदवार आहे तर त्यांच्या अजून ह्या ठिकाणी बघा मागण्या आपल्याला होताना दिसून येत की अजून 6 महिने ह्या ठिकाणी झाले तर पुन्हा रिन्यूअल व्हावं, त्या अनुषंगाने जो काही प्रयत्न आहे तो देखील सध्या बघा करताना आपल्याला दिसत आहे। त्या अनुषंगाने बघा जी काही ह्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्याच्या अंतर्गत सध्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये नियुक्ती मिळाली आहे बरोबर। तर त्या अनुषंगाने जी काही प्रशिक्षण कालावधी होता ह्या योजनेचा तर तो 6च महिने सध्या बघा राहणार आहे। ह्याच्यावरती जो काही रिन्यूअल असेल तर तो रिन्यूअल बघा कोणत्याही प्रकारचा होणार नाही। त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आले तर ते पत्र बघा इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय। तर हे जे पत्र आहे सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पालघरने सध्या इथं इश्यू करण्यात आले। तर हे पत्र कधीचं आहे तर 22/1/2025चं या ठिकाणी बघा लेटेस्ट पत्र आहे। तर ह्याच्यामध्ये पत्र कोणाला देण्यात आले, प्रति खाते प्रमुख सर्व बरोबर, जिल्हा परिषद पालघर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सर्व, अशा पद्धतीने इथे जे काही महत्त्वाचे बघा खाते प्रमुख आहे तर त्यांना सध्या इथं पत्र देण्यात आले। ह्याच्यामध्ये विषय जर म्हटला तर विषय तुम्ही इथं बघा बघू शकतात, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत उमेदवार 6 महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, अशा पद्धतीने इथं विषय देण्यात आले। आता इथं विषयामध्ये आपल्याला खुलासा होऊन जाते की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे सध्या उमेदवार कार्यरत होते तर त्यांना बघा 6 महिनेच कार्यरत राहतील याची दक्षता घ्यावी, म्हणजे जे काही त्यांचा कार्यकाल आहे तर तो फक्त 6 महिनेच या ठिकाणी राहणार आहे। आणि त्या अनुषंगाने जो सध्या बघा संदर्भ आहे शासन निर्णय क्रमांक जो देण्यात आलाय तर तो म्हणजे इथे बघा 9/7/2024चा शासन निर्णय आहे, तर त्या अनुषंगाने इथं संदर्भ घेण्यात आलाय। तर ह्याच्यामध्ये आता ह्या विषयानुसार जे काही स्पष्टीकरण आहे तर इथं थोडक्यात तुम्हाला ह्या ठिकाणी बघा देण्यात आलंय। ह्याच्यात काय म्हटलंय की शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थात बघा या ठिकाणी CMYKPY संदर्भात शासन निर्णयान्वये सुरू केलेली आहे। जिल्हा परिषद पालघर तसेच अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रशिक्षणार्थी 6 महिनेकरिता नियुक्त करण्यात आलेले आहे बरोबर, म्हणजे जिथं जी नियुक्ती झालेली आहे तर ती इथं प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या बघा झालेली होती। ह्याच्यामध्ये आता शिक्षक पद आहे तर ते शिक्षक पद देखील सध्या बघा प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या इथे जिल्हा परिषदच्या ज्या सध्या झेडपीच्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी झाली होती। तर ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटले की या पत्राद्वारे आपणास कळवण्यात येते की आपले कार्यालयात कार्यरत प्रशिक्षणार्थी हे नियुक्त केलेल्या दिनांकापासून 6 महिन्यापर्यंतच कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात यावी, म्हणजे इथे जे काही ज्या दिवशी नियुक्ती झाली असेल तर त्या नियुक्ती दिवसापासून तर इथं बघा 6 महिन्यापर्यंतच जी काही नियुक्ती असेल तर ती कार्यरत जी असेल तर ते सध्या बघा कार्यरत राहतील याची दक्षता घेण्यात यावी, अशा पद्धतीने म्हटले। पुढे बघा याची आपणास स्वतः पडताळणी करून सर्व उमेदवारांची हजेरी 6 महिने झाल्यानंतर जेवढे दिवस उमेदवारांचा कार्यकाळ आहे त्या तारखेपर्यंतच हजेरी ऑनलाईन ह्या ठिकाणी करण्यात यावी, म्हणजे जी काही हजेरीच्या माध्यमातून सध्या बघा जी काही मानधन आहे तर ते मानधन सध्या बघा त्या ठिकाणी मिळणार आहे। त्या अनुषंगाने इथे फक्त जे 0 ते 6 महिने बरोबर, म्हणजे जिथून तुमची इथं बघा नियुक्ती असेल तर त्या नियुक्तीपासून फक्त 6 महिन्यापर्यंत जे काही सध्या हजेरी असेल तर ती हजेरी ह्या ठिकाणी ऑनलाईन करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तरी आपल्या विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी यांचे 6 महिन्याचा कार्यकाळ बरोबर आहे किंवा नाही त्याची खात्री करून घेण्याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील, अशा पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचं सिग्नेचरने हे पत्र सध्या इथं करण्यात आलंय। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त 6 महिन्यासाठी बघा नियुक्ती देण्यात आली होती आणि हे 6 महिन्याची पुढे हजेरी सध्या पुटअप होणार आणि त्या हजेरीच्या
अनुषंगाने जे काही मानधन असेल तुमचं, बरोबर, म्हणजे प्रशिक्षणार्थी संदर्भात जे मानधन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं वेगवेगळ्या पदानुसार, तर ते मानधन सध्या मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती म्हणजे इथं सरळ सरळ ह्या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे का फक्त 6च महिन्यासाठी सध्या बघा असणार आहे, बरोबर. आणि ह्या ठिकाणी त्या पद्धतीने जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील इथं देण्यात आलं आहे. युवा कार्य प्रशिक्षण योजनाद्वारे प्रशिक्षणार्थी 6 महिनेकरिता नियुक्त करण्यात आलेले आहे, अशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने असे पत्र बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा इश्यू या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगाने हे एक पत्र सध्या जिल्हा परिषद पालघरचं इश्यू झालेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की युवा कार्य जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे तर ती नियुक्ती आपल्याला माहिती आहे की 6 महिन्यासाठी बघा झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र आपापल्या जिल्हा परिषदमध्ये देखील सध्या बघा नियुक्त या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही निर्गमित आहे तर ते सध्या होणार आहे. त्या अनुषंगाने हे एक त्या संदर्भात बघा पत्र होतं. तर जे काही मानधन असेल, बरोबर, 6 महिन्यासंदर्भात, तर ते तुमच्या एक प्रकारे हजेरी ह्या ठिकाणी ऑनलाईन झाल्यावरती जे काही मानधन असेल तर ते मानधन त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून त्या जो काही तुम्ही त्या पदावर काम केलं असेल त्या अनुषंगाने जेवढं मानधन असेल तर ते मानधन तुमचं त्या ठिकाणी बघा हजेरी ऑनलाईन झाल्यावरती सध्या बघा इथं तुम्हाला मे बी मिळू शकतं. त्या अनुषंगाने इथं ज्या पद्धतीने सूचना आहे ती पद्धतीने या ठिकाणी बघा कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या होणार आहे. तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले जे सध्या बघा शिक्षक वर्ग असेल किंवा मग इतर जे काही पदांवरती कार्यरत असेल तर त्यांच्यासाठी हे एक पत्र होतं. तर असे पत्र आपापल्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा निर्गमित होतील. तर तुम्ही जर ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असाल तर कमेंट देखील करू शकतात. तुमच्या जे काही प्रश्न असेल प्रश्न मांडू शकतात. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करा. लिंक व्हिडिओचा संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तर भेटू आपण. काही कमेंट असतील कमेंट करू शकतात. तर नेक्स्ट अपडेटमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.